हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाय सर. मित्रांनो, उद्या तुमचा मॅथ्स 2 चा पेपर आहे. खूप सारे तुमचे मेसेजेस येत आहे, मला कमेंट येत आहे आणि यावरून असं मला दिसत आहे का तुम्ही खूपच घाबरले आहे. मॅथ्स 2 चा पेपर आहे, त्याला तुम्ही घाबरा नको बिलकुल. तुमच्या जीवनातला हा पहिला पेपर आहे. पण आता याच्या पहिले पण खूप सारे पेपर पोरं दिलेच आहे, याच्यानंतर बी खूप जण देणारच आहे. तुम्ही काही पहिले विद्यार्थी नाही, त्याच्यामुळे काही घाबरा नको. एकदम चिल राहा. जसा पेपर येईल, जेवढी स्टडी झाली आहे त्याला थोडंसं आता रिवाइज करा. नवीन जास्तचे क्वेश्चन करा नको. एखादाच जर कोणता क्वेश्चन भेटेल जास्त तर तेच करा. जे जे तुमचे ऑलरेडी झालं आहे त्यालाच तुम्ही रिवाइज करा रिपीट मध्ये. जास्तचे एक्स्ट्रा क्वेश्चन कोणते येईल कोणते नाही येईल त्याचा विचार नको करा. जेवढे केले आहेत तेवढेच करा फक्त. तुम्ही मला म्हणत आहात की हॉट्सचा सांगा. एक क्वेश्चन तर तुमचा 4 मार्क्ससाठी जर आपण पाहलो क्वेश्चन 4 मध्ये एक क्वेश्चन जो आहे तो कन्स्ट्रक्शनवर आपला फिक्स आहे. मेन्सुरेशनवर एक क्वेश्चन येऊ शकते. मेन्सुरेशनवरची मी आता 3 ते 4 क्वेश्चन तुमची डिमांड पाहून मेन्सुरेशनवरची मी क्वेश्चन जे आहे ते काढलं. आपल्याच घरचे म्हणजे आपल्याच प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन आहे ते येऊ शकते. तर मग ते येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, खूप जास्त चान्सेस आहे तसे क्वेश्चन, त्याच्यामुळे मी ते घेत आहो. कन्फर्म नाही सांगत का आता हाच क्वेश्चन येईल. कन्फर्म वाले क्वेश्चन जे आहे ते मी ऑलरेडी 2 व्हिडिओ पीडीएफ मध्ये टाकलो. आता हे जे क्वेश्चन आहे हे येऊ शकते. कन्स्ट्रक्शनचा एक क्वेश्चन झाला, तुमचे 4 मार्क निघले. मेन्सुरेशनचा जो आहे एकदम काय मोठा क्वेश्चन नाही राहत, छोटे छोटे क्वेश्चन, एकदम काय भारी क्वेश्चन नाही राहत, ते क्वेश्चन करून घ्यायचे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीची जी एकदम सिंपल तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये प्रॅक्टिस सेट आणि सॉल्ड एक्झाम्पल तेवढेच करायचे. बाहेरचे जास्त काही क्वेश्चन येत नाही. आता पहा, आपण जो आहे इथं तुम्हाला हा एक क्वेश्चन आहे. फक्त तुम्ही घाबरा नको. घाबराल तर तुमचं काहीच नाही. थोडासा नॉर्मल राहा, चिल राहा आणि उद्याचा पेपर तुमचा खूप चांगला जाणार आहे. आउट ऑफ सगळ्यांचाच पेपर जाणार आहे. सगळेजण 40 आउट ऑफ 40 चा सॉल्व्ह करणार आहे, त्याच्यामुळे चिंता करा नको बिलकुल. आता हा एक क्वेश्चन आहे पहा. स्क्वेअर पहिला क्वेश्चन आपण घेऊ. स्क्वेअर एबीसीडी इज इन्स्क्राइब्ड इन अ सेक्टर APCQ. आता पहा, APCQ हा जो एक सेक्टर आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये हा जो दिसताय ABCD हा एक स्क्वेअर आहे, याच्यामध्ये इन्स्क्राइब्ड आहे. द रेडियस ऑफ द सेक्टर BXD. आता याची जी रेडियस आहे वाली AD म्हणू शकतो किंवा AB म्हणू शकतो, किती दिलाय ते 20 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. आता इथं शेडेड रिजन बी थोडासा वेगळा आहे. हा एक दिलाय, हा एक दिलाय, हा एक दिलाय. आता या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह कसा करू पहा. इथं जे आपली या हावाला जो सेक्टर पाहता आपण, ठीक आहे ना, हावाला सेक्टर जे या स्क्वेअरची साइड आहे तेवढीच आपली जी आहे त्या आतमधला हावाला जो ब्लू कलरचा जो सेक्टर आहे त्याची रेडियस आहे. आता इथं लिहू शकतो साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू रेडियस ऑफ सेक्टर कोणता आहे आपला CB, इथं एक्स आहे, BXD, CBXD इज इक्वल टू जो आहे हा आपला 20 सेंटीमीटर. आता एरिया काढून घेऊ. क्वाड्रिलॅटरल ABCD इज हा कोणता आहे आपला स्क्वेअर आहे. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू साइडचा का होईल स्क्वेअर इज इक्वल टू 20 चा स्क्वेअर इज इक्वल टू का होईल आपला 400. याला देऊन देऊ सध्यासाठी इक्वेशन नंबर 1. आता BXD चा एरिया काढू. नाव एरिया ऑफ सेक्टर CBXD. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आता तुम्हाला पाठ पाहिजे. θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटाची व्हॅल्यू, थीटा पाहता हा किती डिग्री आहे, स्क्वेअरचा अँगल किती राहते 90 डिग्री, म्हणजे 90/360 इंटू हा पायची व्हॅल्यू 3.14. आर स्क्वेअर 20 इंटू 20 किती होईल, डायरेक्ट लिहून घ्या तुम्ही 400, किंवा तुम्ही 20 चा स्क्वेअर बी लिहू शकता, कन्फ्युज होऊन जाल. आता 0 0 कॅन्सल, 9 1 9 9 4 36 म्हणजे 1/4 इंटू 3.14 इंटू 20 चा स्क्वेअर म्हणजे 400. हा 4 4 कटला, इतर आला 100 100 इंटू 3.14 म्हणजे 314 सेंटीमीटर आहे. तर मग हा सेंटीमीटर स्क्वेअर. हा का आपला एरिया ऑफ सेक्टर CBXD. ओके, हा निघला आपला. इक्वेशन नंबर याला देऊन देऊ 2. आता हा एवढ्या क्वाड्रिलॅटरल मधून हा एवढा जर ब्लू कलरचा मायनस करून हा इकडचा जो दिसताय खालचा वाला लालवाला तो आपला निघते. मग आपण तेवढा काढून घेऊ. पहा मग आता एरिया ऑफ शेडेड रिजन अंडर स्क्वेअरच्या आतमधला इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD मायनस एरिया ऑफ सेक्टर कोणता हा निघला आपला
BXD. आता एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD किती निघाला होता आपला 400 आणि हा किती निघाला होता आपला 314. याला जर मायनस करू तर हा का निघेल आपला 86 सेंटीमीटर स्क्वेअर. याला देऊन देऊ आपण इक्वेशन नंबर 2. हा का आपला एरिया ऑफ शेडेड रिजन अंडर स्क्वेअरच्या आतमधला. ओके, याला थोडस आपण बॉक्स करून ठेवून देऊ, थोडसा कामात येणार आहे आता. त्याच्यानंतर इकडचा राहिला आता पहा, या जो मोठा पांढऱ्या कलरचा तुम्हाला दिसत असेल हा जो सेक्टर आहे, या सेक्टरचा एरिया आता काढायला लागेल ना, तिथून हा वाला आपल्याला मायनस करायला लागेल. आता पहा कसा करू मग आपण. आता हा वाला जो आहे असा, याची जे रेडियस आहे ते किती राहील सांगा बरं. हे अशी राहील, बरोबर आहे हे वाली. किंवा मग मी इलेस हे जे आहे हे अशी काढू शकतो. आता हा जो दिसत आहे हा काय सांगा बरं, रेडियस तर आहे पण हा जो आहे या स्क्वेअरचा डायगोनल दिसत आहे, बरोबर आहे. आता डायगोनल ऑफ स्क्वेअर काय राहते, नाउ रेडियस ऑफ कोणता आहे आपला तो APCQ सेक्टर इज इक्वल टू डायगोनल ऑफ स्क्वेअर. हा स्क्वेअरच्या डायगोनल एवढा राहते. आता डायगोनल ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, √2 इंटू साइड काय आपली स्क्वेअरची बाबर 20 इज इक्वल टू आपण लिहू शकतो 20√2 सेंटीमीटर. ओके, हा झाला आपला एवढा. त्याच्यानंतर आता पहा थोडंसं मी याला छोटा करून घेतो. हा, तुम्हाला दिसत आहे, विजिबल आहे असं मी अपेक्षा करतो. ओके, त्याच्यानंतर आता एरिया काढायचा आहे. नाव आता याचा एरिया काढून घेतो पहा मी. एरिया ऑफ कोणता सेक्टर आहे APCQ इज इक्वल टू θ/360 इंटू पुन्हा πr². थीटाची व्हॅल्यू किती राहील ती 90. हा अँगल 90 डिग्रीचाच राहील ना. 90 डिवायडेड बाय 360 इंटू पाय म्हणजे 3.14 इंटू आर म्हणजे किती 20√2 आहे इथं. याचा का करू आपण स्क्वेअर. पहा मग आता याला कसा लिहून घेऊ इथं आपण, इज इक्वल टू थिटा हा 0 कटला 936 1/4 इंटू 3.14 इंटू 20चा स्क्वेअर म्हणजे किती रे, तर हा होईल 400 इंटू √2चा स्क्वेअर म्हणजे 2. 4 कटला इथं 1 राहिला. आता 3.14 इंटू 100 म्हणजे 314 इंटू 2 म्हणजे किती 628 सेंटीमीटर स्क्वेअर. हा निघाला आपला एरिया ऑफ सेक्टर APCQ. ओके, याला देऊन देऊ आपण इक्वेशन नंबर 4. बस शेवटची एक स्टेप राहिली आहे, त्याच्यानंतर जो आहे आपला आन्सर संपूनच जाणार आहे. आता जो आहे आपल्याला काय करायचं आहे, हा इकडचा एरिया पहा, हा वाला वरचा, या एवढ्या भागामधून पहा, आता हा एवढ्या भागामधून आपण हा एवढा स्क्वेअर वाला मायनस करून टाकून हा ना हा सुरत. मग आपण तोच करणार आहोत. एरिया ऑफ शेडेड रिजन अबोव स्क्वेअरच्या वरचा अबोव स्क्वेअर इज इक्वल टू 628 मधून आपल्याला स्क्वेअरचा एरिया किती निघाला होता 400 आपण मायनस करू. मग हा येईल आपला 228 सेंटीमीटर स्क्वेअर. आता टोटल एरिया ऑफ शेडेड रिजन, थांबा आता थोडस जबा शेवटच राहिला आहे. नाउ टोटल शेडेड रिजन इज इक्वल टू इथं लिहून घेऊ फ्रॉम 3 and हा किती देऊन देऊया आपण 5. एक मिनिट, हा दिसत नसेल. हा 3 and 5, 3 आणि 5 वरून किती निघेल, हा 3 मध्ये किती निघला होता 86 प्लस 5 मध्ये किती निघला होता 228. 86 प्लस 228 किती येते कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही. 86 प्लस 228 येते 314 सेंटीमीटर स्क्वेअर. बस अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन हॉट्स मध्ये येण्याचे चान्सेस आहे, याला थोडंसं तुम्ही पाहून जाऊ शकता. आता त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा हा एक क्वेश्चन आहे. द डायमीटर अँड लेंथ ऑफ द रोलर इज 120 सेंटीमीटर अँड 84 सेंटीमीटर. आता पहा एक रोलर आहे, रोलर जो राहते हा अशा प्रकारचा रोलर आहे समजा, ठीक आहे. आता रोलर जो राहते कोणत्या शेप मध्ये आहे पहा बरं, सिलेंड्रिकल शेप मध्ये आहे. याची तुम्हाला डायमीटर दिली आहे. डायमीटर किती आहे याची, हे जे डायमीटर आहे हे आहे 120 सेंटीमीटर आणि याची जी हाईट आहे हे आहे आपली 84 सेंटीमीटर. टू लेवल द ग्राउंड, ग्राउंडला लेवल करायचं आहे 200 रोटेशन
किती रोटेशन करायचे? 200. पहा डायमीटर दिली आहे आपल्याला 120, लेंथ दिली आहे त्याची 84 आणि 200 रोटेशन करायची आहे. आता द फाइंड द एक्सपेंडिचर, किती पैसे लागेल ते सांगायचं आहे. टू रेट ऑफ ग्राउंड दिलाय 10 रुपीज पर स्क्वेअर मीटर. आता पहा हे वाले व्हॅल्यू तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिलाय ना, हे स्क्वेअर मीटर मध्ये दिलाय. हा वाला जो क्वेश्चन आहे हा येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे यावर्षी, 3 किंवा 4 मार्काले. पाहून घ्या मग आता याला कसा करू आपण. नाव सगळ्यात पहिले आपल्याला दिलाय डायमीटर. डायमीटर ऑफ कोणाचा? रोलर इज इक्वल टू किती आहे? 120 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल टू याचा अर्थ म्हणजे 60 सेंटीमीटर. हाईट दिली आहे आपल्याला, हाईट इज इक्वल टू एच इज इक्वल टू 84 सेंटीमीटर. आता एखादा रोलर आहे हा असा वाला, ठीक आहे. आता या रोलरला आपल्याला ग्राउंडवर फिरवायचा आहे, तर आपण व्हॉल्यूम नाही काढून ना, याच्या फक्त बाहेरचा काढून. बाहेरचा म्हणजे काय होते? कर्ड सरफेस एरिया. कोणता एरिया आपल्याला काढायचा आहे? कर्ड सरफेस एरिया. पहा मग आता नाव कर्ड सरफेस एरिया ऑफ रोलर. का फॉर्म्युला आहे कर्ड सरफेस एरिया? सिलेंडरचा, सिलेंड्रिकल आहे 2 पाय आर एच. 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 पुट करून टाकून, आर ची व्हॅल्यू किती आहे? 60 इंटू एच ची व्हॅल्यू 84. 12×7 = 84. बरोबर आहे. आता हा होईल 44 इंटू 60 इंटू 12. याचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल, जास्त टाइमपास न करा, जास्त डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्हाला 31680 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा जो आहे हा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आहे. आपल्याला जे काढायचं आहे मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर मध्ये. सेंटीमीटर स्क्वेअर मधून स्क्वेअर मीटर मध्ये आणायचं आहे, तर याला जे आपल्याला 10,000 न डिवाइड करायला लागेल. आता पहा 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. याचा स्क्वेअर कराल, याचा स्क्वेअर कराल, याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा. मग हा मीटर स्क्वेअर होता आहे, तर 100चा स्क्वेअर म्हणजे किती? 10,000. मग हा जो येईल मीटर मध्ये व्हॅल्यू किती येईल पहा मग आता. कर्ड सरफेस एरिया ऑफ रोलर इन कशामध्ये काढलो आपण? इन मीटर इज इक्वल टू, हा होईल 10 कटला, हा 1 पॉइंट, 2 पॉइंट, 3 पॉइंट, 3.168 मीटर स्क्वेअर. ओके. हा 1 कटला, हा 1 कटल तर येतं पॉइंट येईल, हा दुसरा करल तर 30 पॉइंट, हा 1 कटला तर 3 पॉइंट. ओके. आता एवढा आहे. आता तुम्हाला काय करायचं? याचे किती आहे? 200 रोटेशन. नाव एका रोलरचा क्रॉस सेक्शन आला 3.168, याचे 200 वेळा रोटेशन करता. देअरफॉर फॉर 200 रोटेशन एरिया इज इक्वल टू काय होईल? हा 200 इंटू 3.168. 200 इंटू 3.168 जर कराल, हा आन्सर येते आपला 633.6. किती येतं? हा 633.6 मीटर स्क्वेअर. ओके. आता मी बी कॅल्क्युलेशन जे आहे तुम्हाला डायरेक्ट सांगत आहो, करायला नाही सांगत आहो, जास्त टाइम वेस्ट नाही करायचा. नाव एक्सपेंडिचर, एका स्क्वेअर मीटरचा पैसे किती आहे? 10 रुपये. ठीक आहे. एक्सपेंडिचर इज इक्वल टू एका स्क्वेअर मीटरचा 10 रुपये आहे. एवढ्याचा कसा करू आपण? 10 इंटू हा एवढा 633.6. मग हा काय होईल? फक्त एक तिकडे होईल 6336 रुपीज. बस एवढूसा क्वेश्चन आहे. 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी बी येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. या क्वेश्चनला तुम्ही चांगला करून घ्या. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन येण्याचे बी एकदम जास्त चान्सेस आहे. अ सिलेंड्रिकल बकेट ऑफ डायमीटर. एक सिलेंड्रिकल बकेट आहे, त्याची डायमीटर दिली आहे 28 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 20 सेंटीमीटर. वॉज फुल ऑफ सँड, ते मातीनं रेतीनं भरून आहे. वेन सँड इज इन बकेट इज पोर्ड, समजा का मातीला आपण खाली टाकलो तर तो मंदिर सारखा बनते बा कोन, तर तो कोन सारखा बनत आहे. गॉट कन्वर्टेड इनटू कोन. इफ हाईट ऑफ कोन 14 सेंटीमीटर, व्हॉट इज द बेस ऑफ कोन. बेस किती राहील तेच आपल्याला काढायचं आहे. बेस म्हणजे कसं राहते पहा. आता बेस जो आहे आता कोनचा हा असा, म्हणजे हा सर्क्युलर बेस आहे, तर सर्कलचा एरिया एक प्रकारे तुम्हाला काढायचा आहे. पहा मग आता एकदम सोपी क्वेश्चन आहे आणि एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. पहा आता सिलेंड्रिकल बकेट ऑफ डायमीटर. आता इथं लिहून घेऊ फॉर सिलेंड्रिकल बकेट आणि इकडे लिहून घेऊ फॉर कोन. आता बकेट सिलेंड्रिकल आहे, तर डायमीटर दिली आहे डी इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. रेडियस जी राहील R1 इज इक्वल टू, हा D1 पहिला आहे म्हणून R1 घेऊ आपण,
हा 14 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट दिली आहे h1 इज इक्वल टू किती आहे 20 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता वॉज फुल ऑफ सँड. आता याचा तुम्हाला काय करायला लागेल व्हॉल्यूम. याचा जेवढा बकेटमध्ये रेती आहे तेवढाचाच कोन बनलाय म्हणजे दोघांचा बी व्हॉल्यूम कसा राहील सेम राहील. आता इथं जो आहे रेडियस जे राहील ते काय राहील आपली R2 बरोबर आहे. आणि हाईट जे राहील ते काय राहील आपली इथं लिहून घेतो हाईट इज इक्वल टू h2. आता याचा जेवढा व्हॉल्यूम राहील तेवढाच त्याचा व्हॉल्यूम राहील. तर मग व्हॉल्यूम काय दोघांची बी सेम आहे कारण की याच्यातलीच माती तिकडे फेकत आहोत आपण. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ cylindrical bucket is equal to volume of cone. सिलेंड्रिकल बकेटचा व्हॉल्यूम सिलेंडरचा व्हॉल्यूम काय राहते पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू कोनचा व्हॉल्यूम काय राहील 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ओके याची 1 1 आणि हा काय आपला 2 2. ओके आता व्हॅल्यू पुट करून आपण आपल्याला जो आहे हा पाय R2 स्क्वेअर याची व्हॅल्यू काढायची आहे कारण की हा एवढा बी जो आहे कोन जो आहे हा असा कोन राहते बरोबर आहे. हा जो आहे हा स्क्वेअर राहते म्हणजे याची समजा का रेडियस राहील आपली R2 आणि हा पाय आहे म्हणजे हा करायला आपला पाय R2 स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे हा पूर्ण सर्क्युलर बेसचा आपल्याला काढायचा आहे फक्त रेडियस वगैरे नाही काढायची आहे. आता पहा पायची व्हॅल्यू जी आहे 22/7 पुट करू. R1 ची व्हॅल्यू किती आहे 14. 14 चा स्क्वेअर म्हणजे 14 इंटू 14. h1 ची जी व्हॅल्यू आहे ते आहे 20 इज इक्वल टू 1/3 इंटू पाय R2 चा स्क्वेअर इंटू h2. h2 ची व्हॅल्यू किती होती हाईट ऑफ दिली आहे आपल्याला कुठे गेला 14. ठीक आहे हे आहे आपली 14 इथे लिहिलो नाही वाटते आपण 14 सेंटीमीटर इंटू 14 लिहून घेऊ. आता तुम्ही काय करू शकता हा एक 14 डायरेक्ट कट करून टाका. त्यानंतर हा जो 3 आहे याला इकडे घेऊन जा म्हणजे हा काय होईल पहा आता डिवाइड वाला इकडे गेल्यावर मल्टिप्लाय. एक काम करो 7 1 7 7 2 14 बरोबर आहे म्हणजे 22 इंटू 2 इंटू 22 इंटू हा जो आहे हा बी होईल इकडे 3. इथं करायला पहा बरं आपला पाय R2 चा स्क्वेअर. मग आता पाय R2 स्क्वेअर याचा मल्टिप्लिकेशन करा 20 2 40 40 3 120 120 इंटू 22 120 इंटू 22 म्हणजे होते 2640 इज इक्वल टू पाय R2 चा स्क्वेअर. बस एवढाच तुमचा आन्सर आहे. छोटासा क्वेश्चन आहे पण व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मग इथं काय लिहू देअरफॉर एरिया ऑफ बेस ऑफ कोन इज किती राहील तो आपला 2640 सेंटीमीटर स्क्वेअर. बस अशा प्रकारे हा आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो पाहून घ्यायला. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ वाला. हा एक क्वेश्चन आहे हा बी एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अ मेटल पॅरालेलो पाईप हा नवीन शब्द आहे पहा. पॅरालेलो पाईप म्हणजे काय नाव ते क्युबॉइडचा शेप राहते त्यालाच आपण पॅरालेलो पाईप म्हणतो. त्याची दिली आहे तुम्हाला डायमेन्शन 16 11 आणि 10. मेल्टेड याला मेल्ट केलं टू मेक अ कॉइन. कॉइन कसा राहते तर हा राहते आपला सिलेंड्रिकल. हाऊ मेनी कॉइन्स मेड इफ थिकनेस अँड डायमीटर याची थिकनेस दिली आहे 2 mm आणि डायमीटर दिली आहे 2 सेंटीमीटर. हा mm आहे याला बी आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायला लागेल. पहा मग आता आन्सर मध्ये लिहून घेऊ आपण याच्या. सगळ्यात पहिले फॉर आता पहा इथं का लिहू आपण कॉइन साठी फॉर कॉइन साठी का दिले आपल्याला डायमीटर इज इक्वल टू किती दिले आपल्याला 2 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू किती येईल मग 1 सेंटीमीटर. थिकनेस दिली आहे थिकनेस म्हणजेच काय होते एक प्रकारची हाईट किती आहे ते 2 mm इज इक्वल टू 0.2 सेंटीमीटर. mm ले सेंटीमीटर मध्ये करायचं आहे 10 ने डिवाइड करा डायरेक्ट 0.2 सेंटीमीटर येऊन जाईल. आता फॉर पॅरालेलो पाईप याचे डायमेन्शन किती आहे आपले 16 इंटू 11 इंटू 10. आता पहा का करून आपण डायरेक्ट जो आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जे गोष्ट छोटी राहते ते गोष्ट खाली येते जे गोष्ट मोठी राहते ते गोष्ट वर येते लक्षात ठेवा. आता इथं पॅरालेलो पाईप एवढा मोठा आहे ना कॉइन कसे आहेत छोटेसे आहे व्हॉल्यूमचे फॉर्म्युले याच्यामध्ये वापरायचे आहे. तर जे छोटे आहे कॉइन छोटे आहे तर छोटावाला कुठे येते खाली. लक्षात ठेवा नंबर ऑफ कॉइन डायरेक्ट लक्षात ठेवा कॉइन येऊ द्या काही बी येऊ द्या जो छोटावाला आहे तो कुठे येईल खाली. नंबर ऑफ कॉइन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ
parallelopipe upon volume of cylindrical किंवा डायरेक्ट व्हॉल्यूम ऑफ कॉइन लिहून टाकू आपण. आता याची व्हॅल्यू जी आहे ते पुट करून टाकू आपण, इकडे पुट करून टाकू, इथंच करून टाकू. व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप काय, एल बी एच, एल इंटू बी इंटू एच, हा काय राहते आपला पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करून टाकू आपण. एन इज इक्वल टू एल बी एच, हे सरळ सरळ आहे 16 इंटू 11 इंटू 10 डिवायडेड बाय पाय. पायची व्हॅल्यू किती पुट करू शकतो आपण, 22/7, 22/7 इंटू आर, आर कुठे आहे 1, म्हणजे 1 चा स्क्वेअर इंटू एच, एच किती आहे, एच कुठे गेला, एच 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 0.2, 0.2. आता काय करून आपण हा 7 वरती घेऊन जाऊन एन इज इक्वल टू 16 इंटू 11 इंटू 10 इंटू 7 डिवायडेड बाय 22 इंटू 0.2. हा सरळ सरळ याचा जर मल्टिप्लाय कराल तर हा येते आपला 4.4, याचा डिवाइड जर कराल तर हा येते आपला 2800. बस 2800 एवढा आन्सर आहे. मग लास्ट मध्ये लिहून टाकायचा, देअरफॉर 2800 कॉइन्स मेड फ्रॉम द पॅरॅलेलोपाईप. बस एवढा छोटासा हा आपला क्वेश्चन आहे, एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर लास्ट वाला क्वेश्चन आहे आपला, पहा आता या क्वेश्चनले, रेडियस ऑफ मेटॅलिक स्पियर इज 9 सेंटीमीटर. एक मेटॅलिक स्पियर आहे, त्याची रेडियस दिली आहे 9 सेंटीमीटर. इट वॉज मेल्टेड टू मेक अ वायर. वायर जो राहते असा थिन वायर राहते. याला जर आपण चांगला जर पाहू तर हा जो आहे तर पहा, झूम जर करून आले, हा वायरच आहे. झूम जर केलो आपण तर पहा कोणासारखा दिसतंय, हा सिलेंडर सारखा. मग हा वायर म्हणजेच एक प्रकारचा का होऊ शकते, आपला सिलेंडर. ओके, तर आपल्याला वायर स्पियर पासून आपल्याला का बनवायचं आहे, वायर. आणि त्याची डायमीटर दिले 4 mm. mm आहे का सेंटीमीटर आहे पाहू द्या 1 मिनिट मध्ये, mm आहे. ओके, फाइंड द लेंथ ऑफ वायर घेऊ फॉर स्पियर. स्पियर साठी तुम्हाला रेडियस दिली आहे 9 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर फॉर वायर, वायर साठी तुम्हाला दिली आहे त्याची लेंथ, डायमीटर दिली आहे वायरची, डायमीटर इज इक्वल टू 4 mm. मग रेडियस किती राहील आपली 2 mm. mm ले समजा सेंटीमीटर मध्ये नेऊन तर 0.2 सेंटीमीटर. आता काय करतो आपण, या एकापासून दुसरा बनवतो, म्हणजे दोनही कशी राहील, इक्वलच राहील. स्पियर पासूनच शेवटी काय करतो आपण वायर बनवतो. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वायर. स्पियर वायर. आता व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय राहते, 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वायर काय, पाय आर स्क्वेअर एच. पाय पाय कटला. ओके, आता हा आर नको कटून टाका, हा R1 आहे तर हा R2 आहे. एक काम करू, याला R1 लिहू आणि याला लिहू आपण R2. ओके, 4/3 इंटू R1 चा स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर म्हणजे काय होते 9 इंटू 9 इंटू 9 इज इक्वल टू R2. R2 किती आहे 0.2, म्हणजे हा 0.2 इंटू 0.2 इंटू एच. एच ची व्हॅल्यू काढायची आहे, याला इकडे घेऊन या, हा 3 3 9 होऊन जाईल. 4 इंटू 3 इंटू 9 इंटू 9 डिवायडेड बाय 0.2 इंटू 0.2 इज इक्वल टू काय होईल आपला एच. याचा कॅल्क्युलेशन केला तर आपला एचचा जो आहे व्हॅल्यू निघून जाते. मग एच इज इक्वल टू जो आहे तो आपला येईल 24,300. हा आहे आपला सेंटीमीटर मध्ये. याला मीटर मध्ये करायचं असेल याला डिवाइड बाय 100 करा, म्हणजे हा येईल एच इज इक्वल टू 243 मीटर. बस एवढा जो आहे आपला हा आन्सर येईल. एवढीच ते वायर जी राहील ते लंबी राहील. बस एवढे क्वेश्चन जे आहे तुम्ही करून घ्या. अजून जे काही क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन आहेत, प्रॉब्लेम सेट मधले तसे तर मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलं. पीडीएफ मधले बी तुम्हाला क्वेश्चन करायचे आहे. त्याच्यानंतर जे बुक आहे आपले, त्या बुक मधले जे आहे ते तुम्हाला क्वेश्चन जे आहे 1-2 क्वेश्चन राहिले आहे पाहतात, ते तुम्हाला मी थोडंसं चांगलं सांगून देतो. तेवढे क्वेश्चन तुम्ही पक्का करून जा. याच्यामधूनच पाहता हा एक क्वेश्चन आहे 12वा क्वेश्चन चांगला करा. ऍक्टिव्हिटी नाही आला तरी असा तुम्हाला 4 मार्क मध्ये येण्याचे बहुतच जास्त चान्सेस आहे. 12वा क्वेश्चन प्रॉब्लेम सेट लास्ट वाला. ओके, हा वाला तर आता आपण घेतलो असाव. 10वा क्वेश्चन प्रॉब्लेम सेट लक्षात ठेवा. 10वा क्वेश्चन चांगला करून जा. त्यानंतर 12-10 ठीक आहे. 7वा घेतलो आपण. तिसरा क्वेश्चन हा वाला, तिसरा क्वेश्चन प्रॉब्लेम सेट पहा, चांगला पहा. तिसरा क्वेश्चन प्रॉब्लेम सेट चांगला करून टाका. तिसरा क्वेश्चन, त्यानंतर 10वा क्वेश्चन आणि त्यानंतर शेवटचा जो आहे आपला शेवटचा आखरी
हा 12वा क्वेश्चन. हे क्वेश्चन जे आहे एवढे तुम्ही चांगले करून जा. याच्यातून जे मी सांगितलं तेवढे बिलकुल घाबरा नको. पुन्हा एक वेळा सांगतो, तुमच्या उद्याच्या पेपरासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. सगळ्यांचा पेपर उद्याचा चांगला जाणार आहे. थँक्यू सो मच.